हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा माहेरची चव ह्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. मी हे वांग्याचं भरीत करणार आहे. हे 2 वांगे मी घेतलेत. ॲक्च्युअली मी हे भाजून घेतलेले आहेत. मी ह्या जाळीवर ठेवते आणि खाली ह्याचं थोडंसं कट करून घेते. मी तेल लावते वांग्यांना आणि मग हे वांगे मी भाजायला ठेवते. आणि हे वांग्यांचं पाणी खाली पडू नये म्हणून मी अशी ही प्लेट खाली ठेवत असते. ही तुमच्यासाठी एक टिप्स आहे की खाली गॅसचा ओटा वगैरे खराब होणार नाही त्याच्यासाठी. हे वांगे भाजून झालेले आहेत माझे. आता ह्याच्यासाठी लागणारं साहित्य, मी ह्या साईजचे असे हे 3 मोठे कांदे घेतलेले आहेत. ते मी इथं कट करून घेतले. थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि त्यासोबतच तिखट, मीठ, हळद आणि जिरे मोहरी. आता हे थंड झाल्याच्या नंतर, हे थंड झालेले ऑलरेडी, मी आता ह्याची साल काढून घेणार आहे आणि ह्या कढईमध्ये मी फोडणी करून घेणार आहे. हे बघा, हे थंड झाल्यानंतर ह्याची साल अशी इझिली निघून जाते. ही आपण वरचं हे कवर काढून घ्यायचं आहे. असेच दोन्ही वांग्यांचं कवर काढून घ्यायचं. आता हे वांग्याची साल मी काढून घेतलेली आहे मस्त. आता ह्याच्यामध्ये आपण कांदा टाकूया. कांदा भरपूर टाकला की खूप छान लागतो. हा कांदा आपल्याला कच्चाच वापरायचा आहे. कोथिंबीर टाकून घेऊयात. मी कढई गॅसवर ठेवलेली आहे. आता आपल्याला भरीतसाठी फोडणी करून घ्यायची आहे. हे 1 चमचा आणि वरतून अजून थोडंसं तेल टाकून घेते. तेल तापलं की आपण ह्याच्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि थोडंसं हिंग घालून घेऊया. छान तेल तापलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये भरपूर मोहरी टाकूया, जिरे टाकूया, कढीपत्ता टाकून घेऊ आणि थोडंसं हिंग टाकूया. ही छोटी जी कढई आहे ना, ही अशी छोट्या फोडणींसाठी फार बरी पडते. आपण गॅस बंद करून घेऊया आणि गॅस बंद झाल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये तिखट टाकू, जेणेकरून ठसका उठणार नाही आणि आपलं तिखट जे आहे ते करपणार नाही. तुमच्या आवडीप्रमाणे तिखट टाका. आणि मी ह्या मिश्रणामध्ये मीठ टाकून घेते. बस, आता ही जी फोडणी केलेली आहे ती आपण ह्याच्यात टाकून घेऊयात. बस, आता हे मस्त मिक्स करून घेऊयात. ही झटपट होणारी रेसिपी आहे. याला मुलांच्या डब्यासाठी किंवा मिस्टरांच्या डब्यासाठी आपण पटकन झटपट करून देऊ शकतो आणि ही सगळ्यांच्या आवडीची पण आहे आणि उन्हाळ्यामध्ये तोंडाला चव आणणारी रेसिपी आहे. मी मिक्स केलेलं आहे. थोडंसं आता हाताने कालवून हे मस्त छान थोडंसं हाताने असं मिक्स करून घेतलं आहे. मी कालवून घेतलं आहे, जेणेकरून तिखट, मीठ आणि हे कांदा, कोथिंबीर सगळं वांग्यासोबत मिक्स होईल. हे आपलं मस्त झटपट भरीत तयार झालं.